तर अनेकांनी मला एक प्रश्न विचारला, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने पकडलं त्यानंतर संभाजीराजांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न का केला नाही, तह करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही? म्हणजे शिवाजीराजांनी सुद्धा तह केला होता किंवा स्वतःची सुटका करून घेतली होती बऱ्याच प्रसंगातून, म्हणजे पन्हाळ्यावरून सुटका करून घेतली, आग्र्यावरून सुटका करून घेतली. तर अशा प्रकारची काहीतरी युक्ती लावून सुटका करून घेणं किंवा तह करणं ह्या गोष्टी शंभूराजांनी का केल्या नाही? या सर्वांना मला एकच सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले तिथं त्यावेळेस त्यांचा अपमान झाला, त्यांना मागच्या रांगेत उभं केलं गेलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाच्या दरबारात रामसिंगाला जे उत्तर दिलंय की तू बघितलंय, तुझ्या बापानं बघितलंय, तुझ्या या बादशानं सुद्धा बघितलं की मी काय माणूस आहे, तुझी खिल्लत मला मंजूर नाही, इथं माझं शिर कापलं तरी चालेल. म्हणजे महाराज अपमान झाल्यानंतर काय म्हणतात की माझं शिर कापलं तरी चालेल. आणि इथं या बहादूरगडावर ज्यावेळेस औरंगजेबाने शंभूराजांना पकडून आणलं, त्यांची जी धिंड काढली गेली, त्यांना विदूषकी झबली घालून त्यांच्या डोक्यावर तख्ता कुल्ला ठेवण्यात आला, म्हणजे त्यांच्यावर थुंकायला सांगितलं गेलं इतर माणसांना. हा अपमान जो होता तो अमर्याद होता. आणि अशा प्रसंगात शंभूराजांनी शांत चित्ताने विचार करणं किंवा शांत चित्ताने विचार करून बोलाचाली करण्याचा प्रयत्न करणं किंवा स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी शक्यच नव्हत्या. कारण स्वाभिमान दिवसानंतर नामुष्की पत्करणं हे छत्रपतींच्या रक्तातच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची ती शिकवणच नव्हती. त्यामुळे 36व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच औरंगजेबासमोर जो बाणेदारपणा दाखवला होता तो बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे या 32व्या वर्षी संभाजीराजांना ज्यावेळेस पकडलं गेलं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जो बाणेदारपणा होता तोच बाणेदारपणा दाखवण्यात छत्रपती संभाजी महाराज तसूभरही कमी पडले नाहीये. म्हणजे शेवटच्या काही दिवसात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं अन्नपाणी सोडलं, म्हणजे स्वतः त्यांनी मृत्यूला निमंत्रण दिलं होतं आणि मृत्यूच्या दरबारात असताना सुद्धा त्यांनी त्या औरंगजेबासमोर स्वतःचं ज्वलन तेजस स्वरूप प्रकट केलं. म्हणजे शेवटपर्यंत तसेच राहिले.